नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुंबई हायकोर्ट भरतीची जाहिरात आलेली आहे। 129 पदांसाठी जाहिरात आहे। फॉर्म भरण्याची प्रोसेस जानेवारीमध्ये कंप्लीट झालेली आहे। आता यामध्ये 100 रुपये भरून तुम्ही फॉर्म भरला होता, त्याची निवड यादी, त्याला म्हणूया आपण उमेदवार जे इलिजिबल आहे त्यांची लिस्ट बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटला आलेली आहे। 37,000 प्लस विद्यार्थ्यांची इथे निवड करण्यात आलेली आहे। 831 उमेदवारांचे फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेले आहे। आता ही उमेदवारांची निवड झाली परीक्षा देण्यासाठी, म्हणजे हे उमेदवार परीक्षा देणारे यांचे डायरेक्ट सिलेक्शन नाहीये। मग आता पुढील प्रोसेस काय असेल, ह्या विद्यार्थ्यांसाठी एक्झाम कधी असणार आहे, 831 पदांचा जो फॉर्म आहे तो रिजेक्ट का झालेला आहे, पुढील प्रोसेसमध्ये परत फॉर्म कधी भरावा लागणार आहे, त्यानंतर पुढची प्रोसेस एक्झाम कधी असणार आहे आणि कशी असणार आहे, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया। तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमी कडनं तुम्हाला या पदासाठी जर तुम्ही तयारी करत असाल, विद्यार्थी मित्रांनो 129 जागांना 37,000 प्लस फॉर्म आलेले आहे। एवढी कॉम्पिटिशन आहे। एका जागेसाठी जवळपास 250 प्लस विद्यार्थ्यांची कॉम्पिटिशन असणार आहे। सो तुम्हाला या कॉम्पिटिशन मधून टिकून स्कोर वाढवून या पदाला गवसणी घालायचं असेल तर त्यासाठी इग्नाइट अकॅडमीची रेकॉर्डेड बॅच आहे मुंबई हायकोर्ट क्लर्कची। ह्या बॅचचं वैशिष्ट्य यामध्ये अभ्यासक्रमानुसार कोर्सची रचना आहे। सगळे विषय प्रॉपर तुम्हाला शिकवले जातात। त्यानंतर तुमचा व्हायवा पण होणार आहे, त्यासाठी पण इग्नाइट अकॅडमी तुम्हाला मदत करणार आहे। सो यासाठी तुम्हाला ही बॅच जॉईन करायची फक्त 1499 प्लस जीएसटी मध्ये। त्यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता। काही शंका असेल तर खालच्या नंबरवरती कॉल करा। खाली डिस्क्रिप्शन मध्ये बॅचची लिंक, ऍपची लिंक दिलेली आहे, लगेच जॉईन करा। आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे। ही जाहिरात आली ती 14 जानेवारी 2025 ला। 15 दिवसांमध्ये फॉर्म भरण्याची प्रोसेस होते। 30 जानेवारी पर्यंत फॉर्म भरण्याची प्रोसेस कंप्लीट झाली आणि आता मे मध्ये याची लिस्ट लागली आहे। ह्या जागा ज्या आहेत ह्या क्लर्कच्या आहे। 129 टोटल जागा आहे। 5 जागा ह्या दिव्यांगांसाठी असणार आहे। 124 जागा जनरल मधून भरल्या जातील आणि 31 जागा ह्या वेटिंग लिस्ट मध्ये थांबतील। या पदासाठीचं जे पेमेंट आहे, पे स्केल आहे 29,200 पासून 92,300 S10 चं पे स्केल आहे। जवळपास 40 ते 45,000 पर्यंत सॅलरी तुम्हाला ह्या पदाला मिळणार आहे। विशेष म्हणजे या पदाची नियुक्ती बॉम्बे हायकोर्टमध्ये। हे पद खूप प्रेस्टिजियस आहे, खूप महत्त्वाचं पद आहे। सो ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले त्यांनी लक्ष द्या की तुमचा स्कोर वाढला पाहिजे। त्यासाठी ज्याची गरज पडेल, ज्या गोष्टींची ती नक्की फुलफिल करा। नंतर रिझल्ट आल्यावरती आपण असं म्हणू शकत नाही की अभ्यास करायला पाहिजे होता, मी केला नाही, मी हे केलं नाही, मी ते केलं नाही। सो आता जी गरजेच्या गोष्टी त्या नक्कीच करा। त्यासाठी इग्नाइट अकॅडमी हा चांगला ऑप्शन तुमच्या समोर असणार आहे। आता यामध्ये 831 फॉर्म जे आहे ना ते रिजेक्ट झाले। त्याची कारण काय होती, त्यांनी जे फॉर्मची लिस्ट पण दिली, त्या विद्यार्थ्यांची नावं पण दिली बघा। इथे 1 नंबर 2 नंबर असे 5 खाली 831 नाव आहेत। त्या विद्यार्थ्याचं नाव आणि डिस्ट्रिक्ट पण दिलंय आणि त्याच्यावरती त्यांनी सांगितलंय की आम्ही रिजेक्ट का करत आहोत। लिस्ट ऑफ कॅन्डिडेट हुज रिस्पेक्टिव्ह कॅन्डिडेट हॅव बीन रिजेक्टेड फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क ऑन द ग्राउंड दॅट, हे त्यांचं रिझन आहे। एसबी कलेक्टर रेफरन्स नंबर, एसबी कलेक्टर स्टेट बँकचा जो कलेक्टिव्ह नंबर असतो त्याला आपण नंबर म्हणतो, हा रेफरन्स नंबर तुम्ही जो फॉर्म भरताना टाकला होता, म्हणजे 100 रुपये तुम्हाला एसबीआय कलेक्ट मधून भरायचे होते आणि त्याचा रेफरन्स नंबर तुम्हाला इथे फॉर्म भरताना टाकायचा होता। तुम्ही टाकलेला रेफरन्स नंबर आणि पेड केलेली फी ही मॅच होत नव्हती। असं 831 मुलांच्या बाबतीत घडलं, म्हणून ह्या मुलांचं इथे रिजेक्शन करण्यात आलेलं आहे। ॲज मेन्शन इन द ऑनलाईन ऍप्लिकेशन डू नॉट मॅच विथ द रेफरन्स नंबर प्रोव्हाइडेड बाय द स्टेट बँक ऑफ इंडिया रेफरन्स ॲडव्हर्टाइजमेंट डेट, ही डेट त्यांनी दिली ॲडव्हर्टाइजमेंटची। सो ह्या विद्यार्थ्यांचं काय झालं, इथे रिजेक्शन झालेलं आहे। मग प्रोसेस काय होती फॉर्म भरण्याची तुम्हाला थोडक्यात माहिती आहे बघा। 100 रुपये भरून तुम्हाला ही प्रोसेस कंप्लीट करायची होती। 100 रुपये तुम्हाला एसबीआय कलेक्ट ऑनलाईन पेमेंट करायचं होतं। ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला एसबीआय कलेक्ट जो नंबर आहे, जो रेफरन्स नंबर आहे, तो रेफरन्स नंबर फॉर्म भरताना टाकायचा होता बघा। त्यांनी सांगितलं एसबीआय कलेक्ट, सो इथे काय सांगितलंय, विल नॉट एंटरटेन, म्हणजे तुम्ही जर हा नंबर व्यवस्थित टाकला नाही तर आम्ही तुम्हाला एंटरटेन करणार नाही, असं त्यांनी म्हटलेलं होतं। सो बऱ्याच जणांचा हा नंबर चुकलेला आहे, म्हणून 831 मुलांचं इथे काय रिजेक्ट करण्यात आलेलं आहे, रिजेक्शन झालेलं आहे। एसबीआय कलेक्ट म्हणजे काय, तर एसबीआय कलेक्ट हे एक ऑनलाईन पेमेंट पोर्टल आहे, जिथे शाळा, महाविद्यालय, संस्था, सरकारी विभाग किंवा इतर कोणतेही शुल्क लोक ऑनलाईन भरू शकतात आणि तो एसबीआयने दिलेला हा एसबीआय कलेक्टिव्ह नंबर असतो। सो याद्वारे तुम्हाला पेमेंट करायचं होतं। बऱ्याच विद्यार्थ्यांना हे जमलं नाही म्हणा
किंवा चुकीचा नंबर टाकला म्हणा, त्यामुळे रिजेक्शन झालेलं आहे. आता काय करायला हवं होतं ह्या 831 विद्यार्थ्यांनी? त्यांनी तसं नोटीस पण दिली होती तुम्हाला 7 मे 2025 ला. 5 दिवसांचा वेळ तुम्हाला दिला होता. ह्या 5 दिवसांमध्ये बघा ही नोटीस आहे, ती मराठीमध्ये तुम्हाला सांगतो मी. उपरोक्त नाकारलेल्या उमेदवारांनी यादी प्रकाशित झाल्यापासून 5 दिवसांच्या आत पीडित उमेदवार फक्त recruitment@bhc.gov.in या ईमेल पत्त्यावर ईमेलद्वारे निवेदन देऊ शकतात. जर असेल तर उपरोक्त कालावधीनंतर उमेदवाराने कोणत्याही कारणास्तव केलेले निवेदन विचारात घेतले जाणार नाही. तुम्ही निवेदन देऊ शकत होते, पण तोही कालावधी आता संपलेला आहे. आणि आता पुढची प्रोसेस काय असणार आहे? तर पुढची प्रोसेस त्यांनी जाहिरातीमध्येच सांगितलेलं आहे. काय सांगितलंय? फीज फॉर सबमिटिंग ऍप्लिकेशन. इथे तुम्हाला 100 रुपये भरून तुम्ही हे कंप्लीट केलंय, रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आता तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि तो फॉर्म भरायचा आहे 400 रुपीज भरून. त्यांनी सांगितलंय आफ्टर पब्लिकेशन ऑफ द लिस्ट. आता लिस्ट पब्लिक झाली आहे. 37,000 प्लस विद्यार्थ्यांना आता पुढची प्रोसेस करायची आहे. ती प्रोसेस म्हणजे ऑफिशियल वेबसाईट ऑफ द बॉम्बे हायकोर्ट. ओनली शॉर्ट लिस्ट कॅन्डिडेट किती झाले? 37,000 प्लस shall pay a sum of ₹400 towards examination fees by online mode only. The fees shall not be refundable in any case. आता भरायची आहे, पण या संदर्भात त्यांची नोटीस येणं अजून बाकी आहे. मग बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटला, त्याच वेबसाईटला नोटीस येईल आणि नोटीस आल्यानंतर तुम्हाला ठराविक कालावधी दिला जाईल. ह्या कालावधीमध्ये तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे. 100 रुपये भरले, तुम्ही रजिस्ट्रेशन केलं. आता 400 भरून तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे. पुढची प्रोसेस वेबसाईटला तुम्ही जर गेलात तर वेबसाईटला अपडेट अजून काही आलेलं नाही. तुम्ही आता जाऊन वेबसाईट चेक करू शकता. वेबसाईटला अजून अपडेट काही आलेलं नाही. अपडेट काय येणार आहे? तर ह्या 37,000 प्लस विद्यार्थ्यांना परत एकदा फॉर्म भरण्याची प्रोसेस इन दॅट केस जे सिलेक्ट झालेत, ज्यांची निवड यादी लागलेली आहे, बघा आता सिलेक्टेड लिस्ट लागली आहे, त्या उमेदवारांना 400 रुपये भरून फॉर्म सबमिट करायचा आहे. या संदर्भात लवकरच अपडेट एवढ्या 2 दिवसात 25 किंवा 26 तारखेला येणं अपेक्षित आहे. त्यानंतर तुम्हाला ही प्रोसेस करायची 400 रुपये भरून. आणि मग या संदर्भात तुम्हाला पुढील प्रोसेस काय आहे? फॉर्म भरण्यासाठी सूचना येईल. 400 भरून फॉर्म भरायचा आहे. आणि परीक्षा कधी असणार आहे ते त्या कदाचित जे आता नोटीस येईल तुम्हाला फॉर्म भरण्याची, त्यामध्ये मेन्शन केलं जाऊ शकतं. जर नाही केलं तरी समजून घ्या तुम्ही, तुमची एक्झाम साधारणतः 45 दिवस किंवा 2 महिन्यामध्ये होण्याचे चान्सेस आहेत. हा 2 महिन्यामध्ये तयारी जबरदस्त करा. म्हणजे असं समजूया जून एंड पर्यंत, मेच संपेल आता, जुलै एंड पर्यंत तुमची एक्झाम होऊन जाईल. सो विद्यार्थी मित्रांनो, ह्या राहिलेल्या 2 महिन्यात किंवा तुम्ही एवढे अभ्यास करतात, पण अभ्यास करताना खूप काळजीपूर्वक अभ्यास करा, कारण एका जागेसाठी 250 मुलांनी फॉर्म भरलेले आहेत. या संदर्भात परीक्षा पद्धत कशी, निवड पद्धत कशी, याचा व्हिडिओ ऑलरेडी मी घेतलाय 2 दिवसापूर्वी. 1 दिवसापूर्वी तुम्ही चेक करू शकता. 7,000 विद्यार्थ्यांनी एवढे हा व्हिडिओ बघितलाय. तुम्ही पण जाऊन बघून घ्या. 2 दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे. आता यामध्ये परीक्षेचे टप्पे पण मी सांगितले या व्हिडिओमध्ये. परीक्षेचे टप्पे, परीक्षा कधी असणार तुम्हाला सांगितलं, जुलै एंड पर्यंत. हा अंदाज आहे माझा, जुलै एंड पर्यंत तुमची एक्झाम होईल. म्हणजे तुम्ही ढोबळमान लक्षात घ्या की तुमच्याकडे 2 महिन्याचा आहे. ह्या 2 महिन्यात तयारी करायची. परीक्षेचे टप्पे बघा कसे असतात. पहिले स्क्रीनिंग टेस्ट असते 90 मार्कांची, 45 कमीत कमी मार्क पडले तर तुम्ही पुढे जातात. त्यानंतर टायपिंग टेस्ट 20 मार्काची, कमीत कमी 10 मार्क पडले तर तुम्ही पुढे जातात. 40 मार्कांचा व्हायवा म्हणजे इंटरव्ह्यू असतो, 16 मार्क पडले तर तुमचा विचार मेरिटसाठी केला जातो. आणि टोटल मेरिट लागतं 90 + 20 + 40 म्हणजे 150 मार्कांवर. डिटेल व्हिडिओ मी घेतला, तो एकदा बघून घ्या. या संदर्भात तुम्हाला जर वाटत असेल की मार्गदर्शनाची गरज आहे तर इग्नाइट अकॅडमी चांगला ऑप्शन. लगेच तुम्ही बॅच जॉईन करू शकता. बॅचची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ही बॅच फार कमी फी मध्ये म्हणजे 1499 प्लस जीएसटी मध्ये अवेलेबल आहे. बॅचचं वैशिष्ट्य, तुम्हाला हा पॅटर्न पूर्ण सिलेबस नुसार शिकवलं जाणार आहे. त्याच्यामध्ये टेस्ट सिरीज पण तुम्हाला अवेलेबल आहे. पूर्ण टेस्ट सिरीज आहे, तुम्ही टॉपिक वाईज सोडू शकता. इतक्या सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला फक्त आणि फक्त 1499 प्लस जीएसटी मध्ये ह्या रेकॉर्ड बॅच मध्ये दिलेली आहे. सो लगेच जॉईन करा. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करायचं आहे. काही शंका असेल तर आमचा हेल्पलाईन नंबर आहे 8888 99 61 16. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करा, कारण तुमच्या मदतीने आम्ही जात आहोत 1 मिलियन सबस्क्रायबर मध्ये. सो तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि या व्हिडिओबद्दल किंवा या विभागाच्या भरतीबद्दल तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट टाका. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.